स्वामींची शिकवण आहे की आळशी माणसाचे तोंड पाहू नये. ही काहीशी कठोर वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी एक फार मोठा इशारा आहे. आळशी भक्त म्हणजे तो जो सेवा, नामस्मरण यामध्ये सातत्य ठेवू शकत नाही. तो नेहमी काही ना काही कारणे काढत राहतो. अनेक वेळा काही जण भक्त या नावाखाली आपल्या आळसाला लपवतात. स्वामी पाहतील, सर्व नियतीने ठरवलेले असते असे म्हणून असा भक्त आपली जबाबदारी झटकतो. आळशी भक्त नामस्मरण करतो पण मन लावून करत नाही. कोणतीही सेवा, नियम, साधना त्याला नको असते. फक्त बोलून काही साध्य होत नाही. भक्तीला कृतीची जोडही लागते. आळशी भक्ताचे शरीर नेहमी विश्रांतीच्या शोधात असते. त्याच्या मनाला शिस्त नको असते. अशा मनाला आध्यात्मिक प्रगती कधीच साध्य होत नाही. आळशी भक्त सोशल मीडियावर स्टोरी टाकतात, भक्तीचे स्टेटस ठेवतात, पण प्रत्यक्षात मंदिरात जाणे, सेवा करणे असे काहीच करत नाहीत. आळशी भक्त नेहमी स्वतःवरच दया दाखवतो. माझे काहीच होत नाही, स्वामी माझे ऐकतच नाहीत. अशा वेळेला तो स्वतःकडे पाहण्याऐवजी परिस्थिती, नशीब किंवा इतरांवर दोष ढकलतो. जेव्हा आपण आळस झटकतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआप मिळू लागते. म्हणूनच आळशी वृत्तीपासून जागे व्हा आणि मी आजपासूनच सुरुवात करतो असा निश्चय करा. आळस करून जीवनातील संधी गमावण्यापेक्षा ही लक्षणे ओळखून वेळीच सावध व्हा.